नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर जिल्हा परिषद आरोग्य सेवक 40% 50% महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्न असणार आहे IBPS पॅटर्ननुसार आणि सर्व प्रश्न 100% IBPSच्या द्वारे या ठिकाणी विचारले जातील। नवीन आणि जुना अभ्यासक्रम अशा दोन्हीला मिळून आपण या ठिकाणी प्रश्न घेत आहोत। तर हा जो व्हिडिओ असणार आहे आपला 9 PM ला रात्री लाईव्ह असणार आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी रात्री 9 वाजता या ठिकाणी लाईव्ह यायचं आहे आणि लाईव्हमध्ये या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। तर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या कम्युनिटीमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला विचारले होते, तर त्या प्रश्नाचे उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, ही आहे आपल्या चॅनलची प्लेलिस्ट। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलची प्लेलिस्ट कम्युनिटी पेस्ट पहा। सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर गेल्याच्यानंतर होम पेज, त्याच्यानंतर व्हिडिओ, त्याच्यानंतर शॉर्ट पाहिले नाही तरी चालतील, परंतु लाईव्ह आणि त्याच्यानंतर पहा प्लेलिस्ट आणि कम्युनिटी। तर मित्रांनो, आपण दररोज कम्युनिटीमध्ये जे काही प्रश्न तुम्हाला सांगणार आहोत, तर हे प्रश्न याची उत्तरे तुम्हाला दररोज सकाळी या ठिकाणी मिळून जातील। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कम्युनिटीमधल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा। तर पहा मित्रांनो, कालच्या कम्युनिटीमध्ये मी जवळपास 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला विचारले होते, तर त्याचा आन्सर मी आता या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता की चपट्या कुर्मी ह्या कोणते अवयवस्तर संघटन असते, म्हणजे चपट्या कुर्मीमध्ये कोणत्या प्रकारचे अवयवस्तर संघटन असते, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला होता। पहिला ऑप्शन पहा पेशी, 2 नंबरचा ऑप्शन आहे जीवद्रव्य, 3 नंबर आहे उती अवयव आणि 4 नंबर आहे अवयव संस्था। तर चपट्या कुर्मीमध्ये कोणते अवयवस्तर संघटन असते, तर चपट्या कुर्मीमध्ये उती अवयवस्तर संघटन असते। आता मित्रांनो, बाकीचे हे स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार नाही, परंतु बाकीचे जे काही व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर 100% तुम्हाला बाकीचे सुद्धा या ठिकाणी क्लिअर होणार आहे। तर चपट्या कुर्मीमध्ये उती अवयवस्तर संघटन असते। आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात। पुढचा प्रश्न पहा, हा सुद्धा तुम्हाला कम्युनिटीमध्ये विचारलेला प्रश्न होता। प्रश्न काय होता पहा, पुढीलपैकी कोणता निडारिया संघातील प्राणी नाही, पुढीलपैकी कोणता निडारिया संघातील प्राणी नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा जेलव्याल, समुद्रफूल, तारामासा आणि हायसेलिया। तर पुढीलपैकी कोणता निडारिया संघातील प्राणी नाही, तर निडारिया संघातील नसलेला प्राणी कोणता आहे, तर यापैकी तर तो आहे मित्रांनो तारामासा। हा निडारिया संघातील प्राणी नसलेला प्राणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर। कालच्या कम्युनिटीमध्ये हा प्रश्न विचारलेला होता। आता पुढचा प्रश्न पाहूयात। पुढचा प्रश्न पहा, इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते। आता इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण होते, अशा स्वरूपाचा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता। तर इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय, पहिला ऑप्शन पहा स्वामी दयानंद सरस्वती, 2 नंबरचा ऑप्शन आहे स्वामी विवेकानंद, 3 नंबरचा ऑप्शन आहे सुभाषचंद्र बोस आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे राजाराम मोहन राय। तर इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय कोण होते, तर राजाराम मोहन राय हे इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीय होते। आणि राजाराम मोहन राय यांचा मृत्यू इंग्लंडमधील ब्रिस्टॉल या शहरामध्ये झालेला आहे। हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारला की राजाराम मोहन राय यांचा मृत्यू इंग्लंडमधील कोणत्या शहरामध्ये झालेला आहे, तर ब्रिस्टॉल या शहरामध्ये राजाराम मोहन राय यांचा मृत्यू इंग्लंडमध्ये 22 मे रोजी झालेला आहे। हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे। कम्युनिटीमध्ये प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कम्युनिटीमधले प्रश्न चेक करा आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। पुढचा प्रश्न विचारला होता पहा, गॅस सिलेंडरची किंमत सुरुवातीला 10% वाढली व नंतर परत 20% वाढली, तर एकूण किती टक्के वाढ झाली। आता पहा मित्रांनो, हा बेसिक स्वरूपाचा प्रश्न आहे टक्केवारीवरला। आता हा प्रश्न खूप वेळेस पोलीस भरती, तलाठी ग्रामसेवक भरती ऑफलाईन परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे। तर गॅस सिलेंडरची किंमत सुरुवातीला 10% झाली व नंतर परत 20% झाली, तर एकूण किती टक्के वाढ झाली। आता मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही गणितामध्ये महत्त्वाचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर गणिताची प्लेलिस्ट आहे, ती सुद्धा प्लेलिस्ट पहा। पोलीस भरतीसाठी, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी, सरळ सेवा भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामध्ये मी कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता मित्रांनो, असा स्वरूपाचा प्रश्न आल्याच्या नंतर करायचं काय, तर पहा सर्वप्रथम या ठिकाणी लक्ष द्या। गॅस सिलेंडरची किंमत सुरुवातीला 10% वाढवली, म्हणजे अगोदर कुठली तरी काही किंमत असणार आहे, त्याच्यानंतर 20% वाढली। तर कुठलीही किंमत या ठिकाणी 100% घ्यायची असते, म्हणजे गॅस सिलेंडरची किंमत सुरुवातीला 100 रुपये होती। किती होती मित्रांनो, 100 रुपये होती, ठीक आहे। त्यावर काय 10% वाढ झाली, म्हणजेच मित्रांनो 10% वाढ झाली म्हणजे 110 झाली। त्यावर काय 10% वाढ झाली म्हणजे 10% वाढ झाली 110 झाली। आता काय म्हणते, नंतर परत 20% वाढ झाली, म्हणजे 110 वर आपल्याला 20% परत वाढवायचे। 110चे 20% काढून घेऊयात, 110चे 20% आपण या ठिकाणी काढून घेऊयात। आता ही टक्केवारी कशी काढायची यावर आधारित सुद्धा बेसिक स्वरूपाचा मी व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा व्हिडिओ आपल्या प्लेलिस्ट आहे गणित बुद्धिमत्तेची, त्यामध्ये जाऊन पाहू शकता। आता पहा, वरचे हा शून्य कटला, हा शून्य कटला, त्याच्यानंतर खालचे 2 शून्य कटले, म्हणजे गुणाकार आणि भागाकार करत असताना आपण वरचे 2 शून्य जर असतील तर ते काटू शकतो। जेवढे शून्य असतील छेदामध्ये आणि अंशामध्ये ते आपण या ठिकाणी कमी करू शकतो किंवा काटू शकतो, त्याला काटाकाट आपलं गणित भाषेमध्ये म्हटलं जातं, ठीक आहे। मग आता राहायला पहा मित्रांनो 11 गुणिले 2, मग 11 गुणिले 2 जर केलं तर येतं मित्रांनो 22, म्हणजे आता किती 22 रुपये आणि ती
किंमत वाढली. म्हणजे सुरुवातीला किती 100 होती, नंतर 10% वाढ केली ती 110 झाली आणि परत त्यावर 20% वाढ दिली म्हणजे 22 रुपये किंमत झाली. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला 10 रुपये वाढले, नंतर 22 रुपये वाढले, एकूण किती रुपये वाढले 2 आणि 1 झाला 3, म्हणजे एकूण 32% वाढ या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे गॅस सिलेंडरची किंमत सुरुवातीला 10% वाढली, नंतर परत 20% वाढली, तर एकूण किती टक्के वाढ झाली, तर एकूण मित्रांनो 32% वाढ या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे ऑप्शन पहा, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेले 32, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर दिलेले तर त्या विद्यार्थ्याचं योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ज्या विद्यार्थ्याचं उत्तर चुकलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी, आता ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल, त्यामुळे यावर आधारित तुम्हाला आता या ठिकाणी 1 मार्क तुमचा फिक्स होणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व प्रश्न मित्रांनो परीक्षेला प्रिव्हियस इयरला विचारलेले प्रश्न आहेत, त्यामुळे आगामी काळामध्ये सुद्धा होणाऱ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जातील. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत राहा मित्रांनो युवराज अकॅडमी 24 एज्युकेशनल यूट्यूब चॅनल. प्लेलिस्ट पाहत चला, 100% तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेला फायदा होईल. सर्व प्रश्न प्रिव्हियस इयर आणि अतिसंभाव्य असे प्रश्न आहेत आणि कन्सेप्टवर स्वरूपाचे प्रश्न आहेत. म्हणजे अशा स्वरूपाचे, जरी हे मित्रांनो आता 10%वर तुम्हाला 20% दिलं जाईल, 20% जागी 40% दिलं जाईल, कितीही टक्के देऊ द्या, फक्त तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्ही या ठिकाणी आन्सर देऊ शकता. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात, पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो. थँक्यू.